आदित्य, हे घे कॉफी. थँक्यू. मोस्ट वेलकम. होय, तू कुठे चाललीस? अरे काम आहे थोडं किचन मध्ये. आदित्य, मी हे सगळं उरलेलं उद्या सकाळी उठून वाचते. आता जेवढ्या नोट्स काढल्यात तेवढं वाचून घेते. गुड गर्ल. माहितीये मला का गुड गर्ल म्हणतोस ते. व्हेरी गुड गर्ल. ए पण फार जागरण करू नकोस हा. उद्या इंटरव्ह्यू आहे, नाही तर तिथे पेंग येईल. येस मॅम. बाय. बाय बाय. मीच दमलो यार. कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस. पण थँक्स मेघना, तू खूप सपोर्ट करतेस चित्राला. नाही म्हणजे चित्रा आणि मनोजच्या इश्यूवरून आपल्यात मतभेद आहेत तरी. आय नो, मी माझ्या मतांवर ठामच आहे रे आदित्य. तू मनोज प्रकरणात पडू नयेस, आणि जर पडायचंच असेल तर घरच्यांना विश्वासात घ्यावा असंच वाटतंय मला. तिने तिच्या पायावर उभं राहावं अशी माझीही इच्छा आहे. कारण आयुष्यातल्या कोणत्याही सिच्युएशन मध्ये नोकरी ही तिची भक्कम सोबत असणार आहे, संकटात आणि आनंदात सुद्धा. त्यामुळे नोकरीला माझा पूर्ण सपोर्ट आहे. पण तिच्या बाकीच्या प्लॅन्सना मात्र नाही. आदित्य, अरे असा काय तू डबा विसरलास? आणि हे काय बसलायस का? ऑफिसला नाही का जायचं तुला आज? अहो माई, आज चित्राचा इंटरव्ह्यू आहे ना, मग माझ्याकडून उशीर नको म्हणून साहेब वेळेआधीच तयार होऊन बसलेत. असे होय, माझ्या लक्षातच नव्हतं हो. झाले का पण चित्राची तयारी? नाही, काल अमित दादाने अगदी भरपूर मोठं लेक्चर दिले तिला, कान देऊन ऐकत होती. काय निघाली की नाही इंटरव्ह्यू वाली मंडळी? हे मेघना, हाक मार ना तिला. इंटरव्ह्यूला लेट म्हणजे ना नोकरी न मिळण्याची तजवीजच. मलाच टेन्शन आलंय. बघितलं का, तिला पडवतोय दिवस रात्र ना, टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. आणि हा बघ स्वतः टेन्शन घेतोय. काय रे, कसा देश चालवणार तुम्ही पुढे? काय मग आज पण लेट आहे का मीटिंग? हो, उशिरा म्हणे. अरे थोरले बंधू ना मी, तुमच्यासारखे नाही धाकटे उन्हाळ. आ? शपथ. काय झालं आता? काय केलं मी? काय झालं? अर्जुला घेऊन जायचं डॉक्टरांकडे. सतीशला जमणार का एकट्याला? काय झालं मला विचारतोय? नाही म्हणजे लक्षात होतं माझ्या, पण मला वाटलं मेघना जाईल. हो ना? ढकल ढकल, सगळी कामं बायकोवर ढकल. या झाली का तयारी? हो चला. आदित्य, निघूयात. हो म्हणजे काय, 5-10 मिनिटं लवकर पोहोचलो तर बरं आहे, म्हणजे तुलाही सेट होता येईल. चल मग, उशीर होतोय. नमस्कार कर म्हणजे निघायला मोकळे. हो माई, नमस्कार. यशस्वी हो, आणि येताना पेढे घेऊनच ये. म्हणजे निकाल लगेच लागायचा की काय? मग चित्रा, यावेळेस टांगती तलवार नको बरं का. इस पार या उस पार. मी तर म्हणतो ना, इस बार इसच पार. काय हो दादा. काय? दादा नमस्कार. नाही नाही, राहू दे राहू दे. माईला केलास ना, पोचला आम्हाला. हा, उशीर नको उगाच. बरं चित्रा, सगळं लक्षात आहे ना? ते ग्रुप डिस्कशनचे पॉइंट्स वगैरे. अरे हे काय चाललंय तुझं? हा, ती इंटरव्ह्यूला चालली आहे. कशाला तिला उगाच परीक्षेचं फिलिंग देतोस तू? हा, सॉरी सॉरी, थोड्या वेळासाठी माझ्यात माई शिरली होती. घ्या. आणि विजया पण, तिचं काय चालू असं सारखं पल्लवच्या मागे पल्लव, समभुज त्रिकोणाचे दोन्ही पायाचे कोण, इस्बान. अरे काय चाललंय? शी.
मेघना दही आण बघू. हं. टेन्शन आलंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि चांगला जाईल इंटरव्ह्यू, माझं मन सांगते मला. आणि माझं इंट्युशन नेहमी बरोबर असतं. तुझं इंट्युशन ना मी नक्की खरं ठरवेन. हो ना, मग त्या आवाजात कॉन्फिडन्स दिसतो दे की. हो. ऑल द बेस्ट. निघूया? चला. चला, मी आता आपल्यासाठी फक्कडचा चहा चहा करते. कर. मला वाटलं अरे वा. जेवायलाच वाटत होतं. बसतो. एवढं. बसा बसा. ओ, किती रे जरा चहा आलं तुम्ही आलं दिला? थोडंसं. हो घालते. हा. मेघना, चित्रा, आलो आलो बाबा. अरे काय करताय? चला लवकर. ए थांब थांब, ओढणी डोक्यावरून बांधून घे ना, नाही तर मग केस उडतील आणि मग धुळकट ड्राय होतील. चल चल, आवर पटकन, अगं ट्रॅफिक लागेल आपल्याला. 2 मिनिटं रे. नाही अशी नाही ग, अशी बांधतात तशी घे ना. हेल्मेट घालतेस का माझं? अरे मग करा ना पटकन. बस थांब, 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 थांब. तुम्ही मुली ना, जमतंय का? 2 मिनिटं आदित्य. उशीर झाला तर मला बोलू नका. चला चला, झालं झालं. चल 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 चल, बस. ऑल द बेस्ट. थँक्यू. डन. डन. आदित्य थांब 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 थांब. काय ग? काय आलं? कसं तरी होतंय रे मला. अरे नाही यार चित्रा, इंटरव्ह्यूच्या आधीची लक्षणं सुरू झाली ना तुझी. खूप प्रयत्न करतेय रे, पण जसं ऑफिस जवळ येत आहे ना तसं प्रेमासाठी हिंमत दाखवतेस ना. अण्णांचा विरोध पत्कारलास, पळून जायचा प्रयत्न केलास. ही नोकरी सुद्धा तुला मनोजसाठीच करायची आहे ना. मग हा विचार का नाही येते तुझ्या मनात की ही नोकरी मिळाली की तुझ्या आणि मनोजच्या लग्नामधला अडथळा दूर होणार आहे, तुम्हाला एकत्र येता येणार आहे? हो रे आदित्य. है ना. मग आता फक्त एवढंच डोक्यात ठेव की ही नोकरी मिळालीच पाहिजे, कारण ही मिळाली तरच मनोज मिळणार आहे. ओके, चला. चल बस पटकन. ओके. चल. हो. हा बोल आदित्य, पोचलात वेळेवर? हो पोचलो पोचलो. आता जस्ट तिला कॉन्फरन्स हॉलच्या लॉबीमध्ये सोडून आलोय मी. मलाच टेन्शन आलं यार. हो मग तुझीच परीक्षा आहे. शिष्याच्या परफॉर्मन्स वरून गुरुची परीक्षा होते. मस्त मस्त. नाही तू वाढव, माझं टेन्शन वाढव अजून. बरं ते जाऊ दे, मला सांग चित्रा कशी आहे? बरी आहे का? झाली होती नर्वस, पण मी म्हणालो तिला की ही नोकरी मिळाली तर तू आणि मनोज तुम्ही दोघेही एकत्र येऊ शकाल. तेव्हा कुठे जीवात जीव आला तिच्या. सॉरी, मी आपल्या मतभेदांच्या झोनमध्ये शिरलो. आणि थँक्स, तुझा सपोर्ट अंडर प्रोटेस्ट असला तरी होता, आणि ते खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. ऑलराईट, बघूया आता काय रिझल्ट येतोय. पॉझिटिव्हच येईल नक्की. माझी इंट्युशन सांगते. तुझी ही इंट्युशन खरी ठरू दे. बाय. बाय. माई, छान झोप झालेली दिसते आज दुपारची. हा, साहजिक आहे ग.
किती काम पडतं तुला आणि सगळं एकटी करत असतेस विजया नाहीये तर. आणि मला कुठल्या कामाला हातच लावू देत नाहीयेस तू. मग काय होणार? दमाला होत असेल नाही ग तुला. त्यात साक्षी पल्लव आहेतच आणि वरती अजून चित्राच्या इंटरव्ह्यूची तयारी. सगळं स्वतःलाच लावून घे. किती वाजले ग? इंटरव्ह्यू झाला असेल नाही एव्हा ना? हो झाला असेल बहुतेक. आणि रिझल्ट पण आजच कळणार आहे माई. थँक्यू. खरं झालीच आहे वेळ. करूया का फोन माई? चालेल. नको नको नको. आपल्याला माहिती नाही ना ग तिकडे काय चाललंय ते. त्यांचा आपणहून फोन येऊ दे. बरं. पण खरं सांगू माई, हं. मनातून खूप असं वाटतंय की सिलेक्ट होईल चित्रा. हो दे ग बाई. खरंच नोकरी मिळू दे तिला. आणि मेघना, एकदा का तिला नोकरी मिळाली ना की मी हळूच लग्नाचा विषय काढणार आहे. वेळच्या वेळी लग्न व्हायला हवं अगं. आणि माझा ऐकेल होती. छानसा मुलगा बघूया आणि लग्न उरकून टाकूया तिचं. नाहीतर एक काम करा ना, तू आणि आदित्यच बोलून घे ना तिच्याशी. नाही, तुम्ही तिघे एकाच वयाचे पडता ना ग, बरोबरीचे पडता. तुमचं नक्की ऐकेल ती. नाहीतर आदित्यलाच सांगते मी तिच्याशी बोलायला. अगं वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या असतात, हो की नाही? चित्रा, काय ग? अरे यार, मला नोकरी मिळाली. काय? हो, माझं सिलेक्शन झालं आणि मला नोकरी मिळालीये. येस. गुड. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. अच्छा, लगेच नाटक करून दाखवत होतीस काय मला? हो मग, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि काय रे, एरवी कशी तू माझी चेष्टा करत असतोस. मस्त मस्त. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. थँक्यू. इतकं मस्त वाटतंय ना मला आदित्य, नाचावं असं वाटतंय. एक मिनिट, मी जरा त्या इंटरव्ह्यू पॅनलवरच्या लोकांना घेऊन येतो इथे. का? त्यांना सांगतो ना तुला नाचता पण येतं, ते नाच बघतील तुझा. काय रे आदित्य, तू पण ना. बरं ऐक ना, हा. तू मेघनाला इकडे बोलवतोस का? का? मला तुम्हाला दोघांना एक छोटीशी ट्रीट द्यायची. छोटीशीच पण मस्त. माझं पण एक छोटंसंच काम आहे, ते मी करून येतो. तूच फोन कर मेघनाला. मी आलोच 2 मिनिटात. काय? चालेल. चल. चित्रा? हा बोल ग. मेघना. चित्रा? हो मेघना, हो, मला नोकरी मिळालीये. चित्रा, कॉंग्रॅच्युलेशन. सुपर, ग्रेट. थँक्यू. इतका आनंद होतोय ना मला, नुसतं नाचावंसं वाटतंय. बरं ऐक ना मेघना, तू इकडे येतेस का? मला ना तुला आणि आदित्यला एक छोटीशी ट्रीट द्यायची. नाही नाही, ट्रीट तर द्यावीच लागेल तुला. पण तिघांच्यात नको ना. एक काम करा ना, तुम्ही लवकर लवकर घरी या. आपण घरीच करूया ना सेलिब्रेट. मस्त पार्टी करूया सगळेजण. प्लीज ना मेघना. प्लीज ना गो चित्रा. पण खरंच खरंच बोलण्यात वेळ नका घालवू. लवकर घरी या. बरं ठीक आहे, घरी तर पार्टी करूच, पण एक ट्रीट आपल्या तिघांची. ओके, डन. चालेल. चला, बाय. बाय. मी वाट बघते. हा चालेल, बाय. काय म्हणते मेघना? काय नाही, म्हणाली की तुम्हीच घरी या, आपण घरी पार्टी करू. वो भी सही है. हो रे, पण मला ना तुम्हाला दोघांना सेपरेटली पार्टी द्यायची होती. इट्स ओके रे.
आता नोकरी मिळाली आहे ना, कधीही पार्टी करू शकतो आपण, है ना? हो चल निघायचं. चला. चलो. ए, आदित्य थांब 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 काय ग, थांब थांब थांब. काय ग? आहे ना पाणीपुरी. पाणी? वेडी बिडी आहेस का तू? रस्त्यावर होत ना आपण, ही अशी अशी गाडी थांबवतात? घाबरलो ना मी. सॉरी. आता रडू बिडू नकोस. आनंदाची बातमी मिळाली ना आज. मग काय, पाणीपुरी खायची आहे? खायची नाहीये, खाऊ घालायची. मेघना तर नाही म्हणाली, तिला मी नंतर नाही, पण आज मी तुला पाणीपुरीची ट्रीट देणार आहे. चल ना प्लीज. आदित्य चल ना प्लीज. ओके चला. दोन पाणीपुरी. काय तिखा मीडियम? मीडियम. मीडियम दो आहे. हे घे. चल. ओके. ये. थँक्यू आदित्य. चिअर्स. चेअर. काय गो मित्रा, ठीक आहे ना? हो. एक मिनिट, रुमाल देतो. हे घे रुमाल घे. सावकाश जरा, कोणी पळवून घेऊन जात नाही तुझ्या पुऱ्या. ओके ना? आई ग. अगं पाणी पाणी आणतो थांब. एक मिनिट. आता पाणी घे. हे घे पाणी घे. ओके. हो. मनोजने आठवण काढली असेल. अरे देवा आदित्य, अरे मी मनोजला फोन करायलाच विसरले नोकरीचं सांगायला. काय हे चित्रा, सगळ्यात आधी तू त्याला सांगायला हवं होतं. ज्याच्यासाठी नोकरी करणार आहेस त्यालाच माहित नाहीये. आता हे संपव पटकन आणि फोन कर त्याला. ए नाही नको, थांब, मी आधी त्याला फोन करते. अगं हे एवढं संपव ना. नाही नको आदित्य, हे धर तू, थांब. अगं ऐकणार नाहीस. लागत नाहीये रे फोन. तू हे अर्धवट सोडलंस ना म्हणून. पटकन संपव आणि फोन कर त्याला. बर. पटकन म्हणजे पटकन नाही, सावकाश. हे काय? माझी ट्रीट आहे ना, मग मी पैसे देणार. थांब तू. अरे वा, म्हणजे पाणीपुरीवरच कटवतेस का मला? नाही रे, मोठी ट्रीट करू आपण, पण आता मी पैसे देते. थांब. हॅलो मनोज. हा ऐक ना, अरे दादा सुकापुरी. अरे बाबा, तुम्ही तुम्ही इथे पाणीपुरी?
नाही नाही, तुम्ही पाणीपुरी खात होता. मी बघितलंच नाही तुम्हाला. हो. मी ते आपलं असंच. अरे आदित्य फोन. नंतर नंतर. हा मी करते, हा नंतर फोन करते. अरे बाबा नमस्कार. असू दे. हा हा, हॅलो हॅलो. हा बघतोय, बोलतोय, ऐकतोय, बोला. हो जय हो जय हो जय हो. हा जय हो जय हो जय हो. बाबा मला आदित्यच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळालीये. म्हणजे उरणची नोकरी आवडली होती मला, पण नाही नाही, उत्तम आहे उत्तम आहे. बाबा तुम्ही ठीक आहात ना? काही नाही, मस्त आहे मी, छान आहे. हे आपण असं इकडे कामाला चाललो, तिकडे कामाला चाललो होतो मी, इकडे कामाला चाललो होतो, चाललोय तिकडे. पण तुम्ही घरी जा हो जावई बापू. मेघना वाट बघत असतील ना? हो. नाही म्हणजे आम्ही घरीच जातोय. पण बाबा सगळं ओके आहे ना? हो मी ठीक आहे मी. ठीक आहे बाबा, आम्ही निघतो. जय हो, जय हो. येतो.